आणि ग्रामस्थांनी सुद्धा मान्य केलं की हो आमचं अतिक्रमण झालेलं आहे. आणि अतिक्रमण झालं हे सिद्ध झाल्यावर कोल्हापूरच्या त्यावेळीच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले, आदेश दिले की हे अतिक्रमण मुक्त हा विशाळगड व्हायला पाहिजे. 158 अतिक्रमण सिद्ध झालेले आहेत विशाळगड किल्ल्यावर. विशाळगडच्या पायथ्याला मला अंदाजे 12 अतिक्रमण आहे आणि आदेश देण्यात आले की सगळे अतिक्रमण हे सगळे काढून टाकायचे आणि त्या पद्धतीने ते अतिक्रमण काढण्याची सुरुवात झाली 1.5 वर्षाच्या अगोदर. पण ठरल्याप्रमाणे कोणीतरी खो घातला तिथल्या लोकप्रतिनिधींनी आणि स्टे आला असं भासवलं. काय आला? स्टे आला, न्यायप्रविष्ट विषय झाला आणि आम्हाला सुद्धा वाटलं की हो न्यायप्रविष्ट विषय. आणि परवा परत सगळ्या शिवभक्तांनी मला कोट केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना कोट केलं की तुम्ही काय करायला लागलेलं आहे, तुम्ही विशाळगडवर का बोलत नाही. आणि म्हणून मी परत एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सांगितलं की मला जी माहिती मिळालेली ही खरी आहे का. आणि ती माहिती अशी होती की 158 जे अतिक्रमण आहे दोन्ही धर्मातले आणि जे तुम्ही पूर्वीच्या तत्कालीन जिल्ह्यात निर्देश दिले होते त्याच्यावरचा नेमका हा न्यायप्रविष्ट विषय आहे का. तर त्यांनी, मी अभ्यास करून दिलो होतो आणि त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की 158 पैकी 6 के 7च हे न्यायप्रविष्ट विषय आहेत आणि त्याच्यावर सुद्धा वर्षभर एकदाही हिअरिंग झालेली नाहीये. म्हणजे हिअरिंग सुद्धा होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले त्याच्यावर तुम्ही समजून घ्या. प्रशासनावर किती दबाव टाकला, जो संलग्न आहे सरकारशी. आणि म्हणून ती हिअरिंग सुद्धा झाली नाही. मी म्हणतो बाकीचे जर तुम्ही का काढत नाही, तिथं कुठं काय धर्माचा विषय, कुठला काय विषय, इथं अतिक्रमणचा विषय आहे. कारण का हा विशाळगड किल्ला, इथं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं, माझा सुद्धा काल लढा आहे. हा विशाळगड किल्ला नुसता विशाळगड नाही, हा विशाल आहे, नावाप्रमाणे तो विशाल आहे. या विशाळगड किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आश्रय दिला, रक्षण केलं शिवाजी महाराजांचं. ज्यावेळी पन्हाळ्यातून शिवाजी महाराज सुटले, म्हणजे जे वेढा त्यांच्यावर होता सिद्धी जोहरचा, तिथून जे सुटले ते विशाळगडला गेले. जी पावनखिंडची जी लढाई आपण जी झाली म्हणजे जे परवाच 13 जुलैला पावनखिंड संग्राम दिन म्हणून आपण साजरा केला, तो शिवाजी महाराजांना आश्रय दिला, रक्षण केलं स्वराज्याचं या विशाळगड किल्ल्याने. त्या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणी साहेबांचं वास्तव्य होतं तिथं. विशाळगड किल्ल्याने खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे नातू, तारा राणींचे पुत्र, शिवाजीराजे पहिले कोल्हापूरचे, करवीरचे, त्यांचा राज्याभिषेक तिथं झाला. अनेक राजधानी आहेत, रायगड, राजगड, झिंजी, तुमचा सातारा, पन्हाळा, करवीर, त्यामध्ये एक राजधानी विशाळगड सुद्धा शिवाजी महाराजांची होती. आणि या विशाळगड किल्ल्यावर जिथं लोक माती लावायला यायला पाहिजे की ह्या एवढं रक्षण केलं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर, या ठिकाणी इतक्या गल्लीच्या पद्धतीने अतिक्रमण, कतलखाना ओपन, बकरे कापा, तिथंच मांस मोस, तिथंच रक्त जाते वाहत, कोंबड्या कापणे, कोंबड्याच्या पंख तिथंच पडलेले, दुर्गंधी, मद्यपानच्या पाहिजे त्या पद्धतीने मद्यपान करतात त्या गडावर, अशाच बाटल्या पडलेल्या, पार्ट्या जोरात पाहिजे तसं. कर्नाटकातून सगळ्यात जास्त लोक तिथं येत होते आणि एवढी दुर्गंधी असताना हा शिवाजी महाराजांचा विशाळगड किल्ला, हे मी कलेक्टरना विचारलं. म्हणजे तुम्ही वर्षभर तुम्ही एक हिअरिंग घेऊ शकला नाही आणि बाकीचे तुम्हाला जर तिथे न्यायप्रविष्ट विषय नसेल तर तुम्ही काढत का नाही. आता ह्याच्यासाठी मी आक्रमक नाही व्हायला पाहिजे का, ह्याच्यासाठी मी हा विषय नाही उठवायचा का. मी त्यांना सांगितलं की हा विषय ताबडतोब तुम्ही सोडवायला पाहिजे, नाहीतर आम्ही विशाळगडला जाऊ. त्यांनी लाईटली घेतलं आणि शेवटी मला हात द्यावा लागेल, चला विशाळगडला मुक्त करण्यासाठी. त्याच्या पलीकडे मला मी तुम्हाला जाऊन सांगायचं, तिथं एक सगळ्यात मोठा अतिरेकी, देशद्रोही यासिन भटकळ
इंडियन मोजादाईचा फाउंडर, तुमच्या जर्मन बेकरीचा मुख्य आरोपी, मुख्य पुण्यातला, अनेक त्यांनी जे 8-9 मोठे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो आरोपी, तो तिथं 7 दिवस राहिलाय विशाळगडवर. आणि आमचे पालकमंत्री आताचे हसन मुश्रीफ सुद्धा त्याच्यावर काय बोलत नाहीत. पूर्वीचे पालकमंत्री गृहराज्यमंत्री सतेज पाटील त्याच्यावर काय भाष्य करत नाहीत. ते सगळं चालते का? आणि म्हणून हा लढा मी उभा केला. आता ह्याच्यात माझी काही चूक आहे का? शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर, विशाळगड किल्ल्यावर ह्या गोष्टी चालून द्यायच्या आणि मग माझ्यावर काही इकडे तिकडे आरोप करायला लागलेले. जाती या वर्णावर माझी न्यायची इच्छा आहे. तुम्ही उशीरच का केला? हा शिवभक्तांच्यावर आक्रोश आहे. शिवभक्तांचा तुम्ही निर्णय का घेतले नाहीत? ज्यावेळी मला एकच प्रश्न सगळ्या पत्रकार बंधूंना सगळ्यांना विचारायचे आणि सगळ्यांना विचारायचे, पत्रकार बंधूंनी जेवढी मला साथ दिली मी तुम्हाला म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही निर्णय घेतला ना 14 जुलैला ज्यावेळी ही मोहीम झाली की 15 जुलैपासून आम्ही अतिक्रमण मुक्त विशाळगड करतो. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं करून टाका. मग हा न्याय प्रवेश विषय कुठून आला? मग अतिक्रमण मुक्त हे तुम्ही 6 महिन्याच्या अगोदर का केलं नाही? 1 वर्षाच्या अगोदर का केलं नाही? हा माझा प्रश्न आहे. जनतेने सुद्धा समजून घ्यायला पाहिजे माझी ही भूमिका ही आहे, रास्त आहे, काही चुकीची आहे. पण मला आनंद आहे की उशीर झाला असला तरी हा निर्णय अगोदरच होऊ शकला असता. हे आंदोलन व्हायची गरजच नव्हती. ही मोहीम विशाळगडवर मी जायची गरजच आली नसती. पण तरी मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांनी 14 जुलैला निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले कोणाला, जिल्हाधिकाऱ्यांना, जे न्याय प्रविष्ट जे नाहीये ते काय 6-7 नाही, बाकीचे जे राहिलेले ते तुम्ही अतिक्रमण काढून टाका. आणि आज आनंदाने मला सांगायचंय की ती काल सुरुवात झाली. कालच पहिल्या दिवशी 70 जे काय अतिक्रमण होते 148 काय 100 आकडा चुकला असेल माझा, 158 पैकी 7-8 सोडायला पाहिजे ते 152 काही त्याच्यातले 70 जमीनदोस्त झालेत काल. आजचा आकडा मी तुम्हाला सांगितला नाही, आज 100च्या जवळपास सुद्धा गेला असेल. कारण पाऊस जोरात चालू आहे, अतिवृष्टी आहे, टप्प्याटप्प्याने कामं होणार. पण मी म्हणून मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सगळ्या शिवभक्तांचा आभार काय, धनंजय जाधव माझा आभार व्यक्त करतो. मला आभार व्यक्त करायची काही गरज नाहीये. मी निमित्त आहे. मी सुद्धा एक शिवभक्त आहे. मी सर्व शिवभक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो. जे त्या मोहिमेला आले असतील त्यांचा मी आभार व्यक्त करतो. तुमच्या प्रेशरच्या मुळे आज ते सरकारला निर्णय घ्यावा लागला, म्हणून माझा शिवभक्तांचा, सगळ्या शिवभक्तांचा आभार व्यक्त करतो. मी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचा सुद्धा मला आभार व्यक्त करायचा आहे. मी 4-5 दिवसात हा विषय आणला समोर, पण तुम्ही हा विषय शेवटच्या लोकांच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचवला याबद्दल मी मनापासून प्रेस मीडियाचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. एकच खंत वाटते की हा विषय कुठल्या धर्माच्या पलीकडे म्हणून जातीचं वळण याला देऊ नये अशी माझी सगळ्या प्रमुख नेत्यांना माझी विनंती राहणार आहे की माझी प्रामाणिकपणाने मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. प्रामाणिकपणाने अनेक संघटना काम करतात. हेतू आमचा एकच आहे की गडकोट किल्ल्यांच्या वर जे अतिक्रमण निर्माण झालेलं आहे, अतिक्रमण झालेलं आहे, ते अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले यांनी एक जीवनचं स्मारक आहे. शिवाजी महाराजांनी श्वास घ्यावा हीच आमची तेवढी विनंती आहे. आणि ही सुद्धा माझी सरकारला विनंती आहे की जी तुम्ही धाडस तिथं दाखवली की विशाळगडचं अतिक्रमण मुक्त करायला, इतर सुद्धा जे गडकोट महाराष्ट्रात तिथं सुद्धा जे अतिक्रमण झाले असतील ते सुद्धा काढावं. मी उदाहरण तुम्हाला एक सांगायचंय, अतिक्रमणची व्याख्या. आता रायगडला अनेक थोडेसे 10 झोपड्या आहेत, रायगड किल्ल्यावर 10 झोपड्या आहेत, पण त्यांच्या पिढ्या तिथं राहतात बिचारे. त्यांच्या नावाने नाही येते, त्यांच्या नावाने नाही, पण त्यांची किती पिढी मलाच माहित नाही. बिचारे धनगर समाजाचे लोक आहेत, ते तिथे राहतात. ते आता ह्याला अतिक्रमण आपण म्हणू शकत नाही, कारण हा किल्ला पूर्ण पुरवठा खात्याचा आहे. की जिथं राहतात सुद्धा ते पुरवठा खात्याचं आहे, पण त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. 3-3, 4-4 पिढ्या काय 6-6 पिढ्या तिथं राहत आलेले आहेत ते गरीब लोक. त्यांना काढणार काय आपण? नाही. उलट मी त्यांना सांगितलं तुम्हाला खाली यायचं असेल मला सांगा, मी तुम्हाला नवीन घरं बांधून देतो. रायगड प्राधिकरणच्या वतीनं नवीन घरं बांधून तुम्हाला देतो. पण मी त्यांना चॉईस हा त्यांच्यावर सोडलेला आहे.
आता मी तिथं जाऊन सांगणार यांना काढा, मुळीच सांगणार. हे अतिक्रमण तुम्ही म्हटलं 2-2 मजले 3-3 मजले बांधले विशाळगड किल्ल्यावर. हो, तिथं शिवाजी महाराजांच्या शिवकालीन विहिरी आहेत, त्या विहिरीवर अशी जाळी टाकली, त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट करून 2-2 मजले. हे कोण खपून घेणार? हे सगळे नेते मंडळी खाल्लं बोलतात. तुम्ही केव्हा गेले विशाळगडवर? माझं चॅलेंज आहे. आज दोन माजी पालकमंत्री म्हणतात, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील म्हणतात असं नाही बरोबर, संभाजीराजेने पुरोगामित्व सोडलं, हे सोडलं, ते सोडलं. तुम्ही गेलाय किंवा किल्ल्यावर विशाळगडच्या? तुमचा काय अधिकार बनतो माझ्यावर बोलायचा? तुम्ही जावा ना किल्ल्यांच्यावर काम करा. तुम्ही किल्ल्यांसाठी काय फंड दिले हो? कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांच्यावर बाहेरचं सोडून द्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांसाठी किती पैसे दिलेत मी सांगू शकतो. मी विशाळगडच्या किल्ल्यासाठी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून 5 कोटी दिले. रांगणाथ किल्ला जिथं तारा राणींचं वास्तव्य होतं तिथं 5 कोटी दिलेत. तुम्ही सांगा ना. आणि माझ्यावर ताशेर ओढत आहे. काय ते अधिकार पहिला बोलायला? म्हणजे एक माणूस जर चांगल्या गडकोट किल्ल्यांसाठी काम करत असेल त्याला सुद्धा बाद करायचं, हे नाही बरोबर. आता बाकी सगळं तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला. हा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जे अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे, पहिलं कोणाचं अतिक्रमण निघालं? हिंदू लोकांचं निघालंय. त्याचं नाव सुद्धा माहित पाहिजे असं मी सांगतो तुम्हाला. एक मिनिट. एक वेल्हाळ आहे आणि प्रकाश पाटील यांची सुरुवात झाली, त्यांच्या नावाने सुरुवात झाली. आता ह्याच्यात काय धार्मिक वळण, यात मुस्लिम समाजाचं काय मुद्दाम केलंय का? हे हिंदू मुस्लिम हे वळण लावू नका. हे महाराष्ट्राला परवडणार नाहीये. ही माझी आपल्या सर्वांना, सगळ्या पुढाऱ्यांना, सगळ्या पक्षातल्या लोकांना, सगळ्या समाजातल्या लोकांना माझी विनंती राहणार. मी सगळ्यांना देतो उत्तर. पण आजपर्यंतचा अनुभव असा आहे की पुन्हा अतिक्रमण होतात, तर ते होऊ नये म्हणून तुम्ही काही प्रयत्न पुन्हा करणार? ऑलरेडी नाही, ही तर सुरुवात झालेली आहे. सरकारने सुद्धा काहीतरी एक पॉलिसी ठरवणं गरजेचं आहे की नाही तर हे अतिक्रमण काढलं आणि परत तिथं अतिक्रमण झालं का दररोज का आम्ही विशाळगडला जाणार नाही. पण त्याला काहीतरी पॉलिसी ठरवावं लागेल. त्याला काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन करावे लागतील, जेणेकरून अतिक्रमण काढल्यानंतर सुद्धा परत तिथं अतिक्रमण होऊ नये. आणि खऱ्या अर्थाने त्या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन तुम्ही कसं करणार त्याचा सुद्धा एक प्लॅन ऑफ ऍक्शन तुम्ही रोड मॅप हा करून देणं गरजेचं. इतिहास झाली असं म्हणताय. काल जे सगळं झालं जे झालं ते होऊन गेलं, पण त्यांनी असा प्रश्न केलाय की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जे वंशज तुम्ही म्हणता, शाहू फुले आंबेडकरांचे विचार म्हणता, जाळपोळीचं नेतृत्व संभाजीराजांनी केलं, हे तुम्हाला पटतंय का? हे बघा, जे काय जाळपोळ तिथे झालं त्याला मी समर्थन करत नाही. मी समर्थन करत नाही. पण ही वेळच का आली ह्याच्याबद्दल त्यांनी केव्हा विचार केलाय का? बर, शाहू फुले आंबेडकरांच्या बद्दल ते बोलतात, शिवाजी महाराजांच्या बद्दल माझ्याबद्दल बोलतात, ते जलील कोण आहे ते. पण मला एक सांगा, ज्यावेळी भीमा कोरेगावचा विषय झाला त्यावेळी ते काय बोलले का? भीमा कोरेगावचा विषय झाला तर पार्लमेंटमध्ये बोलणारा मी खासदार आहे. शाहू महाराजांच्या बद्दल बोलतात ना, ते खासदार होते ना. तर शहाजीशी छत्रपती शाहू महाराजांची जयंती जर पार्लमेंटमध्ये कोणी सुरू केली असेल तर हा संभाजी छत्रपती. त्यावेळी ते पुरोगामित्व त्यांना लक्षात नाही येत का? माझं त्यांना विनंती राहणार आहे, तुम्ही एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, तुम्ही खासदार होऊन गेलेले राहिला होता तुम्ही खासदार. तुम्ही महाराष्ट्रात जातीयच्या लाईनवर वळण घेऊ नका, नाही ते इतके वाईट पडसाद जर पडले तर त्याला जबाबदार ते राहतील. हो, ठीक आहे, ज्यांना आरोप करायचे करतील. पण मला ज्यावेळी काल मीडियाने सांगितलं की असं एक काहीतरी तुमच्यावर गुन्हा नोंद झाला असं आम्हाला समजते, ज्या मिनिटाला मला समजल्यावर मी कायदा पाळणारा व्यक्तिमत्व आणि म्हणून मी लगेच शाहूवाडी पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना सांगितलं की मी हजर होण्यासाठी आलोय, काय गुन्हा असेल तर सांगा. पण त्यांनी शेवटपर्यंत तुमच्यावर गुन्हा आहे का, तुमच्यावर गुन्हा आहे किंवा तुमच्या गुन्हा नाहीये हे त्यांनी स्पष्ट केलं नाहीये. पण मी त्यांना एकच विनंती केली की त्या सगळ्या शिवभक्तांच्या जो तुम्ही गुन्हा नोंद केलाय त्यांना कशात जबाबदार धरता? मला जबाबदार धरा. शेवटी जे काय घडलं त्याचं मी समर्थन करत नाही, ते माझ्यामुळे झालं मी म्हणत नाही, पण मी गेलो होतो तिथं म्हणून ठीक आहे. मला
त्यावेळेस संभाजी भिडे यांच्या धारकऱ्यांनी शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी ती जाळपोळ केली. नाही, मला माझी विनंती आहे, नाही माझी विनंती आहे, हा संभाजी महाराजांचाच आरोप आहे की शाहू महाराजांचा शाहू महाराज महाराजांचा की या सगळ्या आंदोलनामध्ये भिडे गुरुजींची धारकरी जी आहे हा ती घुसून मी शाहू महाराज असे म्हटलेत की मला कल्पना नाही.